नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। आज 15 ऑगस्ट रोजी सिंदेवाही तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। यावेळी तहसील प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, इतर विभागांचे कर्मचारी, विद्यार्थी तसेच तालुक्यातील नागरिक उपस्थित होते। मात्र ध्वजारोहण परिसरासह तहसील प्रांगणात गवत आणि कचरा दिसून आल्याने स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे। तहसील सारख्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि नीटनेटका असणे अपेक्षित असताना प्रांगण स्वच्छ करण्यासाठी लागणारा खर्च शासनाच्या निधी व्यतिरिक्त एवढा मोठा आहे का की तो न परवडणारा ठरावा, असा सवाल आता उपस्थित होत आहे। तहसीलदार मॅडम यांच्याकडेही या परिस्थितीबाबत नागरिकांच्या वतीने हा प्रश्न उपस्थित होत आहे। कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छतेकडेच अशा प्रकारे दुर्लक्ष होत असेल तर यामुळे केवळ स्वच्छतेपुरतेचा प्रश्न मर्यादित राहत नाही, तर कार्यालयातील इतर कामकाजाची कार्यपद्धती, नियोजन आणि एकूण व्यवस्थापनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होते। 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात गवत आणि कचरा दिसणे ही बाब निश्चितच विचार करायला लावणारी आहे। स्वातंत्र्य दिन आपल्याला स्वच्छता, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देतो, त्यामुळे शासकीय कार्यालयाचा परिसरही त्याच शिस्तीचे आणि व्यवस्थापनाचे प्रतिबिंब असणे अपेक्षित आहे। आता सवाल एवढाच, शासनाच्या निधीची बाब बाजूला ठेवली तरी आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती आणि जबाबदारी दिसणार कधी? लोकन्याय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही।